नमस्कार. आणि उद्या आहे महाअष्टमी. उद्या तुम्हाला महत्त्वाचा एक उपाय करायचा आहे. तीच उंबरठ्यावर ठेवा ही एक वस्तू. नवदुर्गेचे आशीर्वाद प्राप्त होतील आणि तुमच्या संपूर्ण कुटुंबाची प्रगती देखील होणार आहे. हा उपाय कसा करायचा आहे, कोणत्या वेळेत करायचा आहे आणि कोणती वस्तू उंबरठ्यावर ठेवायची आहे, संपूर्ण माहिती आपण याच व्हिडिओमध्ये बघणार आहोत. त्याचबरोबर अत्यंत महत्त्वाची अष्टमी तिथी असते, ज्या दिवशी आपण कुंकुमार्चन, होम हवन, कन्यापूजन करत असतो. तर ते नेमके कधी करावे, उद्या करावे की परवा करावे, संपूर्ण माहिती आपण याच व्हिडिओमध्ये बघणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा. माहिती आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब नक्की करा, बेल आयकॉनला प्रेस करा आणि कमेंट बॉक्समध्ये जय श्री नवदुर्गे नमो नमः लिहायला विसरू नका. अष्टमी तिथीला नवरात्रामध्ये अत्यंत महत्त्वपूर्ण मानले जाते. या दिवशी देवीच्या मंत्र स्तोत्रांचे पठण देखील केले जाते. त्याचबरोबर होम हवन करणे, कुंकुमार्चन करणे, कन्यापूजन करणे हे देखील अत्यंत महत्त्वपूर्ण मानले जाते. त्यामुळेच आपल्याला यावर्षी तिथीमध्ये थोडासा गोंधळ उडालेला आहे. प्रतिपदेपासून ते नवमीपर्यंत शारदीय नवरात्र साजरे केले जाते. शारदीय नवरात्र हे 22 सप्टेंबरला प्रतिपदेपासून सुरू झाले असून 1 ऑक्टोंबर रोजी महानवमीला म्हणजेच नवरात्रीचा शेवटचा दिवस असणार आहे. तसेच 2 ऑक्टोंबरला विजयादशमी असणार आहे. परंतु नवरात्रीच्या या काळामध्ये तृतीया तिथी ही तब्बल 2 वेळेस आलेली आहे, 24 सप्टेंबर आणि 25 सप्टेंबर. त्यामुळे अष्टमी नवमी कोणत्या दिवशी साजरी करावी याबाबत अनेक जणांना संभ्रम आहे. तर त्याविषयी थोडक्यात आपण पुढे बघूयात. त्यामुळेच यावर्षी 9 ऐवजी 10 दिवस नवरात्र असेल. या दरम्यान आता अष्टमी तिथी नक्की कधी साजरी करायची आहे तर पहा. पंचांगानुसार अष्टमी तिथीची सुरुवात ही 29 सप्टेंबर रोजी संध्याकाळी 4:31 होणार असून ही तिथी 30 सप्टेंबर रोजी 6:06 संपणार आहे. तर उदय तिथीनुसार तुम्हाला अष्टमी ही 30 सप्टेंबर रोजीच साजरी करायची आहे. या दिवशी देवीच्या महागौरी रूपाची पूजा केली जाते. नवरात्रोत्सवातील अष्टमी किंवा नवमी तिथीला स्वतःच्या घरी लहान मुलींना श्रद्धेने आणि आदराने आमंत्रित करा. देवी स्वरूप लहान मुलींचे पूजन करावे. नवरात्री अष्टमी तिथी 30 सप्टेंबर रोजी आणि नवमी 1 ऑक्टोंबर रोजी असणार आहे. नवरात्रीच्या या शेवटच्या 2 दिवसात कन्यापूजनासाठी 2 ते 10 वर्षांच्या मुलींना आमंत्रित करावे. घरामध्ये लहान मुली आल्यानंतर सर्वप्रथम त्यांचे पाय धुवावेत, कपड्याने पुसून घ्यावेत. मुलींना आसनावर बसवून त्यांना हळद कुंकू अर्पण करावे. त्यांच्या हातामध्ये रक्षासूत्र बांधावे. यानंतर त्यांना हलवा, पुरी अशा प्रकारचे विविध पदार्थ त्यांना खायला द्यावेत. त्यासोबतच पूजा आणि प्रसादानंतर लहान मुलींना स्वतःच्या क्षमतेनुसार धन, वस्त्र, फळं इत्यादी गोष्टी देऊन त्यांचा आशीर्वाद अवश्य घ्यावा. त्याचबरोबर या दिवशी कांदा लसूणाचा समावेश चुकूनही करू नयेत. या दिवशी पूजेमध्ये 9 मुलींची पूजा करणे देखील अत्यंत शुभ मानले जाते. हे नवदुर्गेचे 9 रूपांची पूजा करण्यासारखे मानले जाते. त्यामुळे तुम्हाला शक्य असल्यास तुम्ही 9 मुली बोलवून त्यांचे देखील कन्यापूजन आवर्जून करावे. आता मी तुम्हाला व्हिडिओमध्ये जो उपाय सांगणार आहे तो आपल्याला उद्या महाअष्टमीच्या दिवशीच करायचा आहे. या दिवशी वार मंगळवार आलेला आहे. दिवस अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. तर मी तुम्हाला व्हिडिओमध्ये अजून एक उपाय सांगणार आहे. तो तुम्ही दिवसभरात कधीही करू शकता, सकाळपासून संध्याकाळपर्यंत. ज्या घरातील महिला दुर्गाष्टमीला हा उपाय करते त्या घरावर सदैव नवदुर्गेचे आशीर्वाद प्राप्त होतात. त्यासोबतच माता लक्ष्मी देखील त्या घराकडेच आकर्षित होत असते. तिथी अत्यंत शुभ आणि महत्त्वाची मानली जाते. अष्टमी तिथीला महागौरीची पूजा केली जाते. महागौरीची पूजा केल्याने विवाहित जोडप्यांना फलदायी ठरते. भक्तिभावाने ही पूजा केल्यास तुमच्या जीवनातील सर्व संकटे दूर होतात. त्याचबरोबर पती-पत्नीमध्ये नेहमी वाद होत असतील, छोट्या छोट्या कारणाने दोघा नवरा बायकोंमध्ये किंवा इतर सदस्यांमध्ये घरामध्ये सतत भांडणे असतील तर ते पूर्णतः नष्ट होते. त्यामुळे तुम्ही या दिवशी काही खास उपाय केल्याने तुमचे वैवाहिक जीवन नक्कीच सुधारेल. नवरात्रीच्या 8व्या माळेला महाअष्टमी असे म्हटले जाते. या दिवशी दुर्गा देवीच्या 8व्या रूपाच्या पूजेसह कन्यापूजन केले जाते. ही तिथी प्रामुख्याने वैवाहिक महिलांसाठी खास आहे. या दिवशी देवीची उपासना करण्यासह शृंगार देखील अर्पण केले जातात. यामुळे तुमचे वैवाहिक जीवन हे सुखी होते. देवीचे साज शृंगार करून पूजा केल्याने नात्यामधील अडचणी देखील कमी होतात. जोडीदारासोबत अधिक नाते घट्ट होते. महागौरी ही शांती, पतिव्रता आणि सुखी वैवाहिक जीवनाचा आशीर्वाद देत असते. देवीचे स्मरण केल्याने वैवाहिक नात्यामध्ये गोडवा येतो आणि तणाव देखील दूर होतो.
तुमच्या आयुष्यात सतत काही ना काही संकटे येत असतील, आलेला पैसा घरामध्ये टिकत नसेल किंवा तुमच्या नात्यामध्ये गोडवा नसेल, क्षुल्लक कारणावरून तुमच्या घरामध्ये भांडणे होत असतील किंवा घरामध्ये सतत आजारपण असेल, अशा अनेक समस्या, त्याचबरोबर तुमच्या काही इच्छा असतील, त्या इच्छा देखील लवकर पूर्ण होत नाही आहेत. अशा काही समस्यांवर तुम्ही उद्या दुर्गा अष्टमीच्या दिवशी काही उपाय केल्यास ते कधीही वाया जात नाही. त्याचे आपल्याला 100% फळ प्राप्त होत असते. म्हणूनच हा उपाय तुम्हाला उद्या आवर्जून करायचा आहे. हा उपाय केल्याने तुमच्या घरातील सर्व वाईट शक्ती, इडापिडा, नकारात्मकता पूर्णतः नष्ट होईल. हा उपाय करण्यासाठी तुम्हाला उद्या महाअष्टमीच्या दिवशी सकाळी लवकर उठायचे आहे. अंघोळीच्या पाण्यामध्ये थोडेसे गंगाजल आणि थोडीशी हळद टाकायची आहे आणि त्याने स्नान करायचे आहे. या दिवशी अंघोळीच्या पाण्यामध्ये गंगाजल टाकण्याला अत्यंत महत्त्वाचे मानले जाते, कारण दिवशी दुर्गादेवीने युद्ध झाल्यानंतर गंगेच्या पाण्यामध्ये स्नान केले होते. म्हणून तुमच्या घरामध्ये गंगाजल असेल तर तुम्ही आवर्जून अंघोळीच्या पाण्यामध्ये टाका. नसेल तर तुम्ही जे पूजा साहित्य मिळते तिथे हे गंगाजल असते, तेथून आणून या पाण्याने आवर्जून स्नान करा. त्यानंतर तुम्हाला घटाची पूजा, त्याचबरोबर नैवेद्य आरती करून घ्यायची आहे. त्यानंतर तुम्हाला हा उपाय करायचा आहे. उपाय करण्यासाठी तुम्हाला एका तांब्याच्या तांब्यामध्ये थोडेसे शुद्ध पिण्याचे पाणी घ्यायचे आहे. त्यामध्ये तुम्हाला थोडेसे गंगाजल टाकायचे आहे आणि चिमूटभर हळद टाकायची आहे आणि हे पाणी तुम्हाला तुमच्या मुख्य प्रवेशद्वाराच्या बाहेर मुख्य प्रवेशद्वारावर शिंपडायचे आहे. त्यानंतर ते पूर्ण पुसून काढायचं आहे व तुम्हाला तुमच्या मुख्य प्रवेशद्वाराच्या चौकटीवर हळदीचे लेपन आवर्जून करायचे आहे. उपाय करण्यापूर्वी तुम्हाला थोडेसे एका वाटीमध्ये कुंकू घ्यायचे आहे व त्याने तुमच्या मुख्य प्रवेशद्वारावर 2 स्वस्तिक काढायचे आहेत. मुख्य प्रवेशद्वारावर 1 स्वस्तिक काढा आणि खाली उंबरठ्यावर दोन्ही साईडला, डाव्या आणि उजव्या बाजूला दोन्ही साईडला 1 स्वस्तिक काढायचे आहे. त्यानंतर तुम्हाला अजून एकदा एक तांब्या भरून घ्यायचा आहे. शुद्ध पिण्याचे पाणी त्यामध्ये भरायचे आहे आणि त्यामध्ये थोडेसे तांदूळ टाकायचे आहेत आणि हा तांब्या तुम्ही बाहेरून जेव्हा घरामध्ये प्रवेश करता तर तुमच्या उजव्या बाजूला ठेवायचा आहे, बाहेरच्या दिशेला ठेवायचा आहे दरवाजाच्या बाहेर. आणि तिथेच तुम्हाला एक तुपाचा दिवा देखील आवर्जून लावायचा आहे. तुपाच्या वासामुळे माता लक्ष्मी तुमच्या घराकडे आकर्षित होत असते. सोबतच तुम्हाला 2 हळकुंड लागणार आहेत. लेकूरवाळी हळद असते, ते 2 हळकुंड घ्यायचे आहेत आणि ते तुम्हाला मी उंबरठ्यावर जे हळदीचे लेपन केलेले आहे त्याची थोडीशी पेस्ट उरलेली असेल तर त्यामध्येच तुम्हाला हे हळकुंड भिजवून घ्यायचे आहेत आणि तुम्ही जिथे स्वस्तिक काढलेले आहे उंबरठ्यावर दोन्ही बाजूला तिथे तुम्हाला 1 हळकुंड ठेवायचा आहे. यामुळे तुमच्या घरामध्ये माता लक्ष्मी अखंड वास करत असते. त्या हळकुंडावर तुम्हाला हळद, कुंकू, अक्षता, फुले वाहून घ्यायची आहेत. हे हळकुंड ठेवल्यामुळे तुमच्या घरातील सर्व सदस्यांची प्रगती होते, घरातील नकारात्मकता निघून जाते. त्यामुळे तुम्ही अत्यंत साधा सोपा हा उपाय करायचा. त्याचबरोबर जे आपण हळकुंड ठेवलेले आहेत ते त्या दिवशी अष्टमीच्या दिवशी दिवसभर रात्रभर तसेच ठेवायचे आहेत आणि नवमीला तुम्ही ते वाहत्या पाण्यामध्ये विसर्जित करू शकता. त्याचबरोबर तुम्ही जे पाणी ठेवलेलं आहे ते कलशात पाणी ठेवलेलं आहे ते तुम्ही तुळस सोडून इतर कोणत्याही झाडाला अर्पण करायचे आहे. आणि तुम्ही ते हळकुंड ठेवताय त्यासोबतच तुम्हाला अजून एक महत्त्वाचे काम करायचे आहे. कुंकाचा गंध तयार करून तुम्हाला अष्टलक्ष्मीचे अष्टस्वरूप म्हणून तुम्हाला चौकटीवर काढायचे आहेत. हे चौकटीच्या मधोमध काढायचे आहे, म्हणजे तुमच्या घराच्या उंबरठ्याच्या मधोमध काढायचे आहे. त्याला देखील हळद, कुंकू, अक्षता, फुले व्हायचे आहेत. उद्या अष्टमी आहे आणि तुम्हाला ह्या अष्टरूपाची पूजा केल्यामुळे तुम्हाला देवीचे आशीर्वाद प्राप्त होतील आणि तुमच्या सर्व इच्छा देखील पूर्ण होतील. तुमच्याकडे नवमीला कुलाचार देखील असेल. कुलदेवीचा आपण सत्य आंबा करत असतो आणि कुलाचार करत असतो. या दिवशी तुम्हाला आवर्जून तांबूल तयार करायचा आहे आणि तांबूल हा देवीला अर्पण करायचा आहे. विड्याच्या पानाचा तांबूल बनवला जातो. ज्यांच्याकडे नवमीला, अष्टमीला कुलाचार नसेल त्यांनी देखील देवीला अर्पण करावाच. तांबूल हा अर्पण करणे अत्यंत शुभ मानले जाते. त्यानंतर तो तांबूल घरातील सर्व सदस्यांनी ग्रहण करावा. माहिती आवडली असेल तर नक्की लाईक करा. सर्वांचे खूप खूप धन्यवाद.